नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण कापसासारखा मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळणारा आणि कागदासारखा पातळ झटपट ब्रेकफास्ट बनवणार आहोत. बनवायला इतका सोपा आहे की 5 मिनिटामध्ये तुम्ही बनवू शकता. याआधी कदाचित तुम्ही बनवला असेल. रेसिपी नेहमीप्रमाणे बनवायला अतिशय सोपी आहे, तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. हा ब्रेकफास्ट बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला लागणार आहे 1 वाटी गव्हाचे पीठ आणि 3 अंडी. एका बाउलमध्ये आपण हे पीठ घालून घेऊया. तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी इथे मैद्याचा सुद्धा वापर करू शकता, पण मी तुम्हाला इथे हेल्दी ब्रेकफास्ट बनवून दाखवत आहे, त्यामुळे मी इथे गव्हाचे पीठ घेतलेले आहे. आता ही तिन्ही अंडी या पिठामध्ये फोडून आपल्याला घालायची आहे. आता आपण पीठ आणि अंडी विक्सने चांगले मिक्स करून घ्यायचे. यात गुठळ्या आपल्याला राहू द्यायच्या नाही, छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे पीठ आणि अंडी छान असे मिक्स करून घेतले. आता काय करायचं आहे, ज्या वाटीने आपण पीठ घेतलं आहे त्याच वाटीने इथे 1 वाटी दूध घेतलेलं आहे आणि हे दूध थोडं थोडं करून आपल्याला यामध्ये मिक्स करायचं आहे. दुधाऐवजी तुम्ही पाण्याचा सुद्धा इथे वापर करू शकता. या पिठामध्ये आपल्याला अजिबात गुठळ्या राहू द्यायच्या नाही आहे. तर 1 वाटी पिठासाठी मी 1 वाटी दूध पूर्ण इथे वापरलेलं आहे. अशा पद्धतीचं आपल्याला हे पातळ असं मिश्रण बनवून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण आपण रेस्ट करायला ठेवून देऊया 5 मिनटं. तोपर्यंत आपण काही व्हेजिटेबल्स कट करून घेऊ. तर इथे मी कोथिंबिरी, 1 शिमला, टोमॅटो, 2 हिरव्या मिरच्या, कांदा घेतला आहे. आता हे सर्व आपल्याला एकदम बारीक कट करून घ्यायचं आहे. या ब्रेकफास्टमध्ये तुम्ही आणखीन पण तुमच्या आवडीचे व्हेजिटेबल्स ॲड करू शकता, जसं की गाजर, कांद्याची पात. माझ्याकडे नाही आहे, माझ्याकडे जेवढे व्हेजिटेबल्स आहेत तेवढे मी यामध्ये घालत आहे. तुमच्याकडे असेल तर नक्की घाला. फक्त भाज्या ह्या बारीक कट करून घ्यायच्या. हा ब्रेकफास्ट खूपच एनर्जीयुक्त आहे, कारण आपण यामध्ये अंडी, दूध, व्हेजिटेबल्स हे सर्व साहित्य वापरले. एकदा जर तुम्ही हा ब्रेकफास्ट खाल्ला तर दिवसभर आपल्या शरीरात एनर्जी टिकून राहते. आणि हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये घालू शकता. तुम्ही बघू शकता, सर्व व्हेजिटेबल्स असे बारीक कट करून घेतलेले आहे. फक्त ज्या भाज्या तुम्ही यात घालत आहे त्या अशाच बारीक कट करून घ्यायच्या, म्हणजे काय होतं, त्यामुळे पटकन हा नाश्ता तयार होतो आणि भाज्या पण पटकन शिजतात. इकडे आपलं पीठ पण मस्त रेस्ट झालेलं आहे. सर्व कट केलेले व्हेजिटेबल्स आपण आधी या मिश्रणामध्ये घालून घेऊया. हा नाश्ता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बनवायला अतिशय बेस्ट आहे, कारण उन्हाळ्यामध्ये अजिबात जास्त वेळ किचनमध्ये आपण थांबू शकत नाही आणि जास्त हेवी पण आपल्याला खावंसं वाटत नाही. त्यामुळे अगदी झटपट हेल्दी ब्रेकफास्ट हा तुम्ही बनवू शकता. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया आणि हे सर्व साहित्य चांगलं मिक्स करून घेऊ. छान हे मिक्स करून झालंय. आता आपण लगेच याचा ब्रेकफास्ट बनवूया. त्यासाठी गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलाय. तुम्ही तवा, कढईत सुद्धा हा बनवू शकता. आता यावरती 1 चमचा आपल्याला तेल घालून तेल असं ब्रशनी पसरवून घ्यायचं आहे. तेलाऐवजी तुम्ही बटर, तूप सुद्धा वापरू शकता. आता पॅनवरती 1 पळी बॅटर घालून घेऊया. तुम्हाला लहान मोठा कसा बनवायचा हा ब्रेकफास्ट त्याप्रमाणे तुम्ही हे बॅटर कमी जास्त पॅनवरती घालू शकता. पॅन जास्त गरम करायचा नाही, कारण आपण हे बॅटर खूपच पातळ बनवलेलं आहे. अशा पद्धतीने हे बॅटर यावरती पसरवून घ्यायचं. लो फ्लेमवरती 2 मिनिट पहिली साईड आपल्याला तयार होऊ द्यायची आहे. हा ब्रेकफास्ट तयार व्हायला अजिबात जास्त टाईम लागत नाही आणि तेलसुद्धा आपल्याला खूप कमी लागतं. तर आता वरची साईड पूर्ण आपल्याला ड्राय होऊन द्यायची आहे. अगदी 2 मिनटामध्ये ही वरची साईड ड्राय होते. 2 मिनटं झाल्यावरती आता आपण हा पलटून घेणार आहोत.
तुम्ही बघू शकता किती छान लाईट गोल्डन रंग आला आहे याला. आता दुसरी साईड भाजायला पण आपल्याला 1 ते 1.5 मिनिटं लागू शकतो. दुसरी साईडसुद्धा आपली मस्त भाजून झालेली आहेत. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला आलटून पलटून हा मस्त गोल्डन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. या रेसिपीला काय नाव द्यायचं हे सुद्धा तुम्हीच सांगायचं आहे कमेंटमध्ये. पहिला हा आपला झालेला आहे ब्रेकफास्ट. आता दुसरा पण मी तुम्हाला बनवून दाखवते. गरमागरम हा ब्रेकफास्ट खूपच छान लागतो. तुम्ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा दिला तरी चालेल. दिवसभर सॉफ्ट राहतो. सकाळी सकाळी आपल्याकडे टाईम खूपच कमी असतो. त्यावेळी बनवण्यासाठी अगदी एकदम परफेक्ट रेसिपी आहे. मैत्रिणींनो, तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी. तर दुसरा पण आपला हा नाश्ता यावरती टाकून झालेला आहे. दिसायला किती सुंदर दिसतो तुम्ही इथे बघू शकता. आता आपण हा पलटी करून घेऊया. तर हे बघा, मस्त आपला हा तयार झालेला आहे. याच पद्धतीने आता सर्व ब्रेकफास्ट मी बनवून घेते. सर्व ब्रेकफास्ट इथे बनवून तयार झाला आहे. मी तुम्हाला जवळून दाखवते. हे बघा, किती सुंदर आपला ब्रेकफास्ट तयार झाला आहे. अगदी कापसासारखा मऊ लुसलुशीत आणि सॉफ्ट, तोंडात टाकताच विरघळणारा. यासोबत कुठल्याही चटणीची गरज नाही, इतका हा टेस्टी लागतो. पण तुम्हाला जर खायचंच असेल तर तुम्ही टोमॅटो केचप किंवा चहासोबत खाऊ शकता. अगदी घाई गडबडीत असाल तेव्हा अगदी 5 मिनिटात तुम्ही हा ब्रेकफास्ट बनवू शकता. या पद्धतीने जर तुम्ही हा ब्रेकफास्ट बनवला तर घरातल्यांना लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना नक्कीच आवडेल. एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी. रेसिपी आवडली तर कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझ्या सर्व रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त रहा.